लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माया मानतो मराठी. घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे दी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री अरविंद कारखानी सर, दी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व कार्यकारिणी श्री दिलीप साठे सर आणि माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका रेखा मोहित मॅडम आणि आदरणीय महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीपान नवगिरे यांना मी मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करते. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, तिच्या संघाने सावल्या दर्या खोऱ्यातील शिळा. महाराष्ट्राची आणि तिथल्या लोकांची सांस्कृतिक ओळख घडवण्यात मराठी भाषा ही नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या मराठी भाषेला चांगले दिवस यावेत यासाठी कवी कुसुमाग्रज, सुरेश भट, कवी माडगूळकर, पु ल देशपांडे आणि संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम या थोर संत कवींनी मोलाचे योगदान दिले. यातीलच सुरेश भट यांची सुप्रसिद्ध अशी कविता लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही ऐकण्यासाठी सर्वांनी जागेवर स्तब्ध उभे राहावे व आपल्या मराठी भाषेत किती गोडवा आहे याचा सर्वांनी साक्षात अनुभव घ्यावा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी.
मराठीचे प्राध्यापक संजय निजिते सर यांना प्रास्ताविक मांडण्यासाठी व पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी विचारमंचावर आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या या मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभाच्या उद्घाटन आपल्या महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख, माजी प्राचार्य आदरणीय रेखा मैड मॅडम, दी एज्युकेशन सोसायटी या आपल्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सन्माननीय श्री दिलीपजी साठे साहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर नंगरे सर, महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, आपण नियोजन केलं होतं बरोबर 10 वाजता कार्यक्रम सुरू करण्याचा आणि 5 मिनिटे अगोदर कार्यक्रम सुरू करत होतो. त्यामुळे लाईटनं आपल्याला करंट दिला आणि जागेवर आणलं. मी 5 मिनिटे कार्यक्रम अगोदर सुरू करत आला. बरोबर त्यावेळेला शॉर्ट सर्किट झालं. 5 मिनिटाचा अवधीमध्ये गेला आणि बरोबर ठीक 10 वाजता कार्यक्रमाला आपला प्रारंभ झाला. त्यामुळे लाईटनं विघ्न आणलं नाही, तर एका अर्थानं आपल्याला आपल्या नियोजनाची आठवण करून दिली. माझ्याकडे 2 जबाबदारी आहेत. एक तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे आणि पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा आहे. प्रास्ताविक अगदी थोडक्यात मी करणार आहे, कारण आपल्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे. आमच्या आदरणीय मॅडम मैड मॅडम यांचं भाषण मला ऐकायचं आहे आणि खूप उत्सुक आहे त्यासाठी. 14 वर्ष वाट पाहतोय. 2010 साली या महाविद्यालयात मी प्रवेश केला आणि त्याच वर्षी आदरणीय मॅडम रेखा मैड मॅडम यांच्या हस्ते मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आपण केलं होतं. त्यावेळेला त्यांना ऐकलं होतं. आता 14 वर्षाच्या वनवासानंतर आता पुन्हा एकदा ऐकण्याची संधी मिळते आहे. सर्वप्रथम मी याचा आनंद व्यक्त करतो की ज्यांनी या महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळाचं एक रोप लावलं, तर त्या आजच्या या मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत. याचा विशेष आनंद मला होतो आहे आणि तो आनंद मी सर्वप्रथम आपल्याकडे व्यक्त करतो आहे. मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना महाविद्यालयामध्ये का करायची? ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी FYBAच्या वर्गामध्ये FYBCOMच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न पडला तर तो स्वाभाविक म्हणायला हवा. विद्यार्थी संवेदनशील असतात, त्याचबरोबर ते सर्जनशील सुद्धा असतात. पण विद्यार्थ्यांच्या या सर्जनशीलतेला संस्कारित करण्याची आवश्यकता असते आणि ते संस्कार साहित्याच्या वाचनातून होत असतात. लेखक, कवी, साहित्यिक यांच्या सहवासातून होत असतात. आपल्या महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांसाठी असा मंच उपलब्ध करून देणार आहे, ज्या मंचावर अनेक लेखक कवींना आपण त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि त्यांचं त्यामुळे त्यांचे विचार आपल्याला ऐकण्याची संधी या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. मागील वर्षी आपण काही पाहुण्यांना या वाङ्मय मंडळाच्या मंचावर निमंत्रित केलं होतं. शहापूरमधील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय श्री कुमारजी उबाळे सर यांना अगदी मागच्या वर्षी आपण कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. त्यानंतर संगीतकार, गीतकार, गायक श्री प्रकाश ठाणके यांनी छान असा कार्यक्रम मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आपल्यासमोर सादर केला होता. ग्रंथ परीक्षण या विषयावर आपण मराठी विभागाच्या वतीनं मोफत 30 तासांचा प्रमाणपत्र कोर्सही आपण मागील वर्षी आयोजित केला होता. यावर्षी आपण काही संकल्प केलेले आहेत. त्यातील एक संकल्प असा आहे की विद्यार्थ्यांना सूत्रसंचालन ही कला अवगत व्हायला हवी. ते कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात विद्यार्थ्यांनी करायला हवं. पण त्यासाठी त्यांच्याकडे काही एक
काय म्हणूयात त्याला मार्गदर्शन पण ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आम्ही असा विचार केलेला आहे की सूत्रसंचालन या विषयावर या वर्षी एक कार्यशाळा घ्यावी याची. त्याचबरोबर लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत 1-2 लेखकांना सुद्धा आम्ही आणण्याचा विचार करत आहोत. आणि मागच्या वर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 3-4 वर्षांपासून आपण दरवर्षी मराठी विभागाच्या वतीनं 30 तासांचा मोफत असा प्रमाणपत्र कोर्स घेत आहोत. यावर्षी सुद्धा आपण असा प्रमाणपत्र कोर्स घेण्याच्या विचारात आहोत. इतकं सांगून मी माझा प्रास्ताविक थांबवतो आहे आणि आजच्या ज्या पाहुण्या आहेत, उद्घाटक आहेत मराठी वाङ्मय मंडळाच्या, तर त्यांचा परिचय मी आता आपल्याला करून देतो आहे. प्राध्यापिका रेखा अरुण मैड या उद्घाटक म्हणून आजच्या कार्यक्रमास उपस्थित आहेत. त्यांचं शिक्षण MA प्रथम वर्गात झालेलं असून BA, B.Ed आणि MPhil त्यांनी केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात 39 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे. आपल्याच महाविद्यालयात जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की मराठी विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी ती जबाबदारी सांभाळलेली आहे यशस्वीपणे अगदी. आणि शेवटी प्राचार्य पदावरून त्या 2010 साली सेवानिवृत्त झालेल्या आहेत. चांदणवेल प्रकाशन ही स्वतःची प्रकाशन संस्था आहे आणि या प्रकाशन संस्थेद्वारे त्यांनी अनेक नवोदित आणि मान्यवरांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. मुंबई विद्यापीठ आणि पदव्युत्तर केंद्रांमधून MAच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक वर्ष मार्गदर्शन केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे. कथा, कविता, मुलाखती, शोधनिबंध, एकांकिका, स्फुट लेखन अशा विविध स्वरूपाचं लेखन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. लोकसत्ता, मुंबई सकाळ, ठाणे वैभव, सन्मित्र या मान्यताप्राप्त अशा दैनिकांमधून त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. लोकगवारा, उषाकाल, अमे या दिवाळी अंकांचं त्यांनी संपादनही केलेलं आहे. विवेक अंबरनाथ या विशेष अंकाचंही त्यांनी संपादन केलेलं आहे. दीपावली, उषाकाल, शब्दांगण, दर्शन, अमे, प्रसाद शृंखला, वाङ्मय शोभा इत्यादी दिवाळी अंकांतून त्यांनी लेखन केलेलं आहे. गिरिजायन या गिरिजागीर यांच्यावरील संदर्भ ग्रंथाचं संपादन आणि त्यास प्रस्तावना देखील त्यांनी लिहिलेली आहे. सुप्रसिद्ध कथालेखक सुमेध रिसपूर यांच्या कथासंग्रहास देखील त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तुकाराम दर्शन, एकनाथ दर्शन, विठ्ठल दर्शन या ग्रंथांमध्ये संत साहित्यावर अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. कलाकौस्तुभ शिवमंदिर अंबरनाथ या संदर्भ ग्रंथामध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण अशा प्रकारचे लेख प्रसिद्ध आहेत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 39 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर काही सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा सहभाग राहिलेला आहे. ती एज्युकेशन सोसायटी ऑफ अंबरनाथ म्हणजे आपल्या महाविद्यालयाची मातृसंस्था, या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून 9 वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. भगिनी मंडळ अंबरनाथ या शिक्षण संस्थेमध्ये त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ठाणे, मुंबई आणि कर्जत या जिल्ह्यांतून बालवाडी ते पदव्युत्तर विभागातून विविध शैक्षणिक विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भातही शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांमधून त्यांनी शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे. अनुष्टुप हे मराठीतील अत्यंत महत्त्वाचं असलेलं एक नियतकालिक, या नियतकालिकातून त्यांचे समीक्षात्मक अशा स्वरूपाचे की जे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मार्गदर्शक असतात असे लेख प्रकाशित झालेले आहेत. शैक्षणिक संस्थेत अनुबंध या मासिकाचं त्यांनी संपादन केलेलं आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील शाळांना, तिथल्या विद्यार्थ्यांना पेटी, तबला इत्यादी साहित्य आणि संगीत शिक्षक यांची उपलब्धता त्यांनी आतापर्यंत करून दिली आहे. ग्रामीण महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवण मशीन वाटप आणि शिवणकाम प्रशिक्षणाची
व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे. आदिवासी पाड्यांवर जनजागरणासाठी विशेष अशा स्वरूपाची कितीतरी व्याख्यानं त्यांनी आतापर्यंत दिली आहेत. विनाअनुदानित शाळांना शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य आणि ग्रंथ अशा प्रकारचं सहाय्य देखील त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर साहित्यिक ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये देखील त्यांचा आतापर्यंत सहभाग राहिलेला आहे. त्यापैकी काही ठळक बाबींचा मी या ठिकाणी उल्लेख करतो आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अंबरनाथ त्या संस्थापक आणि कार्याध्यक्ष राहिलेले आहेत. साहित्य जागरणासाठी विविध कार्यक्रमांचं, विविध साहित्य संमेलनांचं, व्याख्यानमालांचं आणि मुलाखतींचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. अंबरनाथ येथे हेमंत व्याख्यानमालेचं सलग 9 वर्ष त्यांनी आयोजन केलेलं आहे. ही मला असं वाटतंय अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे. नवोदित लेखक लेखिकांना त्यांनी सतत प्रोत्साहन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांमधील प्रतिभा जाणून त्यांना प्रोत्साहन आणि त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी त्या कायम प्रयत्न करत असतात. जागतिक मराठी परिषद सदस्य असून त्या माध्यमातून विशेष अशा प्रकारचं कार्य देखील त्यांनी केलेलं आहे. तर शैक्षणिक आणि सामाजिक आणि त्याचबरोबर साहित्य संस्थांशी संबंधित उपक्रम राबवत असतानाच त्यांना विविध अशा प्रकारचे मान्यताप्राप्त पुरस्कारांना देखील गौरवलेला आहे. शांतता प्रस्ताविका या निबंधास लायन्स इंटरनॅशनलचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. काळोख सरतो आहे या एकांकिकेस वीरमाम राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला. कवितेस जिज्ञासातर्फे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आजचे शिक्षण केवळ एक उपचार या निबंधास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार. शिवरायांचा सर्व धर्म समभाव या विषयावरील निबंधास जिल्हा पुरस्कार. भाषाप्रभू भावे या निबंधास भावे स्मृती समितीतर्फे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार. विविध शिक्षण संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार. आदिशक्ती महिला संघटनेतर्फे गुणवंत महिला पुरस्कार. रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ आंतरशालेय एकांकिका स्पर्धा सलग 6 वर्ष उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन म्हणून प्रथम पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. आणि शेवटी अत्यंत मानाचा आणि महत्वाचा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तर्फे 2021 साली जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित केला. मॅडमचा परिचय मुद्दा मी सविस्तर वाचून दाखवला. आपल्या समोर किंवा या कार्यक्रमाचं, या मराठी वाङ्मय मंडळाचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्या आपल्या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख आहेत, माझी प्रभारी प्राचार्य आहेत. पण यासोबतच कितीतरी काय म्हणूया त्याला विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे याची विद्यार्थ्यांना ओळख होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांचा सविस्तर असा परिचय मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. अर्थात त्यांचा परिचय आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या मार्गदर्शनातून होणार आहे. मी आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या संस्थेचे कार्यकारी सदस्य आदरणीय साठे सर विनंती करतो की त्यांनी माननीय रेखा मेट मॅडम यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करा. आपल्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय साठे सर सुद्धा उपस्थित आहेत. साठे साहेबांचा आपल्या सगळ्यांना परिचय आहेच. महाविद्यालयात कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला सरांना आवाज दिला की सर आवर्जून उपस्थित असतात. आणि आम्हाला जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्या वेळेला आम्ही साठे साहेबांना आवाज देतो. आणि असं कधी झालं नाही की त्यांनी त्या हाकेला आवाज दिला नाही, प्रतिसाद दिला नाही. आजही आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही सरांना
अगदी भ्रमणध्वनी करून आवाज दिला आणि ते आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मी सरांचं शब्द समूहांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नवगिरे सर यांचंही मी मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्वागताचा सोहळा इथे त्याला थांबवतो आहे. धन्यवाद. सविस्तरपणे मॅडमांचा परिचय दिला आणि प्रास्ताविक मांडलं, त्यातून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. पावसाच्या येण्याने जसा शेतकरी सुखावतो आणि सर्वत्र हिरवळ पसरते, तसेच भाग्य व सहवास आज मान्यवरांच्या उपस्थितीने व प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने आम्हाला लाभलेला आहे. अशा व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळवणे व त्यांच्या शुभेच्छा प्राप्त करणे म्हणजेच यशापर्यंत पोहोचण्याची गुरुकिल्ली असते. दी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य श्री दिलीपजी साठे सर यांनी विचारमंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना नम्र विनंती करते. व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना नमस्कार. आजच्या दिवशी वहीद मॅडम यांच्याबद्दल मी फक्त ऐकून होतो. आज प्रत्यक्ष भेटण्याची वेळ मिळाली मला आणि ओळख पण झाली. इतके वर्ष त्यांच्याबद्दल जे काही कार्य आहे ते इतर मित्रांकडून मला मी ऐकून होतो. त्यांचा भाऊ माझा मित्र होता, त्यामुळे गोष्टी कळेल. आज त्यांच्याबरोबर मला व्यासपीठावरती संधी मिळाली ती महाविद्यालयामुळे मिळालेली आहे. त्याबद्दल मी महाविद्यालयाचा आभारी आहे. आज ते विद्यार्थी संख्या जी दिसते ती मराठी दिनाचं औचित्य साधून सगळे इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं पण मी कौतुक करतो. आणि पुढील कार्यक्रम जो आहे ज्याच्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत त्यासाठी मी माझं बोलणं थांबवतो. तुम्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना प्रेरणा दिली यासाठी मी तुमचे आभार मानते. माजी मराठी विभाग प्रमुख रेखा मोहित मॅडम यांना मी विचारमंचावर आमंत्रित करते व त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. महाविद्यालयाचे प्राचार्य नवगिरे सर, संस्थेचे पदाधिकारी दिलीप साठे, सर्व प्राध्यापक वृंद आणि मी महाविद्यालयात असताना जे इथे माझ्याबरोबर त्यांनी काम केलं ते दांडगे सर आणि इतर मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आजची ही पावसाळी सकाळ माझ्या दृष्टीनं खूप छान आहे, कारण मला तरुणाईशी संवाद साधायचा आहे आणि ते मला खूप आवडतं. आता सभागृहात मी पाऊल टाकलं तेव्हा 20-25 वर्षापूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम, तुडुंब भरलेलं सभागृह, बसायला जागा नाही अशी अवस्था, आणि लेखक तुमच्या भेटीला या अंतर्गत अनेक साहित्यिक इथे आले. शंदा नवरे आले, त्यानंतर प्रवीण दवणे, किती नावं सांगू तुम्हाला, अंबरनाथचे कवी भुजंग मेश्राम, कोल्हाट्याचा पोरचे लेखक, किती नावं सांगू, वेळ लागेल त्यांना. हे वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही एका छोट्याशा प्रार्थनेने करायचो. आज मला मोह होतोय की ही प्रार्थना तुम्हाला सांगावी. हे सर्वस्पर्शी सर्वव्यापी शब्दानं या मनाच्या अंतरी घरुनी रहा, जीवनाने जेविले या जीवनी होऊनी रसरूपगंधी व्यक्त व्हा, विश्वरूपी प्रकटलेली गूढता अर्थज्योती लावणी उजळी दया, अमृता सम शांती तृप्ती होऊनी
यामनीचे त्यामनी फुलवितन्या, यामनीचे त्यामनी फुलवितन्या. ती आमची प्रार्थना आहे. या प्रार्थनेचा अर्थ सांगतो की वाचा, लिहा, अभिव्यक्त व्हा, सुजाण व्हा, समृद्ध व्हा. आज आपल्या वाङ्मय मंडळातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी साहित्यिक काम तर करतातच आहे. प्रीती बनारसी म्हणून तुमची मैत्रीण आज अमरावतीमध्ये तिने एक मोठी साहित्य चळवळ उभी केली आणि ती दरवर्षी एक नवा विषय घेऊन दिवाळी अंक काढते. त्या दिवाळी अंकाला तिला अनेक पुरस्कार मिळाले. प्रशांत मोरे आपला विद्यार्थी आज पत्रकारितेमध्ये मोठं नाव मिळवून आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, आज तर महाराष्ट्र टाइम्सचं काम करतो आहे. त्या माध्यमातून ती येतो आहे. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयात प्राध्यापिका म्हणून असलेली आपली विद्यार्थिनी वैशाली बयाणे ही तर अत्यंत दर्जेदार तिच्या कविता आहेत, उत्तम वक्ता आहे. हे सगळे आपल्या महाविद्यालयाच्या ह्या व्यासपीठावर तयार झालेली ही मंडळी आहे. किती नावं सांगू तुम्हाला. कुशल बद्रिके कॉमर्सचा विद्यार्थी होता, पण त्याला वाङ्मयाची एवढी आवड होती की प्रत्येक वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमाला तो हजर असायचा. आणि आजही तो म्हणतो की माझी जडणघडण इथे झाली, आवर्जून तो सांगत असतो. असे अनेक ही मंडळी, अनेक विद्यार्थी आज लिहित्या हातांची आहेत आणि त्याचं श्रेय वाङ्मय मंडळाला. आता मला सरांनी विषय दिलाय की साहित्याने मला काय दिलं. मला याचा अर्थ मी व्यक्ती नव्हे, आपल्याला साहित्य काय करतं. साहित्य आपल्याला समृद्ध करतं. समृद्ध करतं म्हणजे काय की लहानपणी चांदोबा, चंप, त्यावेळची आणखीन लहान मुलांसाठी असलेली मासिकं ही वाचता वाचता मनाच्या कोऱ्या पाठीवर अक्षर उमटत जातात. आणि नेमकं आज आपण तिथेच मागे पडलो. वाचन संपले विद्यार्थी मित्रांनो. मला ठाऊक आहे की आजचं सगळं जे वातावरण आहे ते थोडंसं भयभीत करणार आहे, अस्वस्थ करणार आहे. हे सगळ्या वस्तूंचं जग आपल्यावरती आक्रमण करतंय आणि त्यात आपण आपला आत्मा जो आहे तो कुठेतरी हरवून बसलाय की काय, बसतोय की काय. ही तरुणाई त्यापासून दूर जाते की काय, ही आमची खंत आहे. माझी खंत आहे, या प्राध्यापकांची खंत आहे. कारण वाचन काय करतं, तुम्हाला अंतर्बाह्य समृद्ध करतं. मनशांती ज्याला आपण म्हणतो, ती मनशांती हे वाचन आपल्याला देत असते. आता ही सगळी मासिकं वाचता वाचता, छोटी छोटी पुस्तकं वाचता वाचता, घरातून प्रोत्साहित करणारे ग्रंथ, श्रीमान योगीसारखे, मृत्युंजयसारखे, हे वाचता वाचता वाचनाची गोडी कधी लागली हे कळलंच नाही. आणि मग अर्थ शोधायला लागतो आपण वाचनाचा. लहानपणी ढोंडल्याची गीत ऐकली, सणांच्या निमित्ताने गाणी, विवाह प्रसंगाची गाणी, बारशाच्या प्रसंगाची गाणी, अहो त्या सुद्धा उत्तम कविता आहे. एक गीत आहे बघा की कारल्याचा वेल लावलं सुने, मुलींना माहिती असेल. कारल्याचा वेल ती सासू सुनेचं हे संभाषण आहे. ती सून आणि सासू तिला म्हणते, तिला माहेरी जायचंय सुनेला. ती म्हणते, त्यावर सासू तिला म्हणते की कारल्याचा वेल लाव का सुने, मग जा आपल्या माहेर. कारल्याचा वेल लावला हो सासूबाई, आता तरी धाडा माहेर. पण सासू कसली वसतात, ती म्हणते आता कारल्याचा वेल लावलाय, त्याला अंकुर येऊ दे, तो वेल वर ठोकावला पाहिजे, मग त्याला कारली येतील,
मग त्या कारल्याची भाजी कर आणि मग त्या माहेराला जा. लहानपणी फक्त गंमत वाटायची, पण जेव्हा सुजाणाचं यायला लागलं तेव्हा लक्षात आलं की अरे तिला माहेरच्या माणसांना भेटायचंय, त्यात हे केवढ्या कारल्या आहेत, केवढे अडसर आहे, केवढ्या चौकटीमध्ये ही बांधली गेलेली आहे, हे हळूहळू नंतर कळायला लागलं. असं माहेर सुरेख वाडी खायला मिळतं, असं सासर वाढ हवी मोडून मान. ह्या स्त्रीची वेदना व्यथा दडलेली आहे हे नंतरच्या काळामध्ये कळायला लागलं. मग विभावरी शिरूरकर नावाच्या लेखिकेची पुस्तकं हातात पडली, कळ्यांचे विश्वास डोळ्यावर, आणि मग कळलं की अरे स्त्रीला सुद्धा स्वतःचा एक आवाज आहे आणि तिला सुद्धा एक मन आहे, जिथं जागतं आहे, जिवंत मन आहे तिच्याजवळ. पण त्या लेखिकेला विभावरी शिरूरकर हे टोकण नाव घेऊन द्यायला लागलं त्या काळात. जर तिने स्वतःच्या नावाने लिहिलं असतं तर प्रस्थापिताने तिला झोडपून काढलं असतं. काय लिहिते? स्त्री चौकटीतच राहिली पाहिजे, चौकट तिने उल्लंघून जाता कामा नये. अनेक वर्ष ही लिहित राहिली. सनातनी लोकांनी जिवंतपणे तिची प्रेतयात्रा काढली. एक भुसा भरलेलं प्रेत विभावरी शिरूरकर नावाने तयार केले. काही लोकांना वाटलं की विभावरी शिरूरकर म्हणजे पुरुषच असावा कोणीतरी, स्त्री असं लिहिणं शक्य नाही, कारण तिने स्त्रीचा आपला आवाज त्याच्यामध्ये मोकळा केलेला होता. पण ती प्रकट नाही झाली त्यावेळेला, कारण तिला माहिती होतं की आपण जाहीर केलं की मी ती आहे तर खूप गदारोळ झाला. किती वर्ष वाट पाहायला लागली तिला. स्वातंत्र्यानंतर 1948 साली, म्हणजे 47चा स्वातंत्र्य मिळालं, 48 साली एका चित्रपटासाठी तिची एक कथा होती, बाबांचा संसार माझा कसा होईल, त्याच्यावर चित्रपट निर्माण होता. तिच्या आपल्या कथेचे हक्क तिने त्या दिग्दर्शकाला विकले, त्याचा एक करार झाला. त्या करारावर तिने सही केली मालतीबाई वेडे. तेव्हा लोकांना कळलं की विभावरी शिरूरकर म्हणजे मालतीबाई वेडेकर आहे. इतका काळ जावा लागला. त्यानंतर वैचारिक भरणपोषण होत असताना अचानक 1960 नंतर आपलं सगळं साहित्यच बदललं. एक वेगळं आत्मभान, अनेक दबलेले स्तर जे आहेत त्यांचं उत्थान व्हायला लागलं. वैचारिक प्रचंड क्रांती निर्माण झाली त्या काळामध्ये आणि स्त्री अभिव्यक्त व्हायला लागली वेगळ्या दिशेने. अनेक स्त्रियांची आत्मचरित्र आली आणि सगळ्या आपल्या यातनांची कहाणी सगळी त्यांनी मोकळी करून टाकली की हो मी हे भोगले. अनेक चित्रपटातल्या नट्यांची सुद्धा आत्मचरित्र त्या काळात आली. हंसा वाडकरचं सांगते का आत्मचरित्र तर इतकं धक्कार आहे आणि अस्वस्थ करणार आहे की आपण असं हे बघितलेलंच नाही. हे सगळं वाचता वाचता या स्त्रियांच्या प्रश्नाच्या अंतरंगात गतिशील मला हे कळलं नाही. दबलेला स्तर आदिवासी, मला कल्पनाच नव्हती की असा एक काहीतरी स्तर आहे ज्याला आपण प्रस्थापितांनी प्राणामनात ढकलून दिलेलं आहे. काय असं त्या स्त्रियाला सुद्धा आत्मभान आलं आणि ती म्हणायला लागली बापणाच्या जन्माला जाशी तर लिखून लिखून मरशी, चमान होशी तर नाड्या मुद्दे करून मरशी, पण वाढण्याच्या जन्मात जाशी तर जंगलचा राजा होशी. हे केवढं दलित स्त्रीगण या प्रस्थापित समाजाकडून सुद्धा अन्याय झालेला आणि घरातून सुद्धा तिला अन्याय घडवायला लागले. लोक हो तुमच्या न्यायालयात फिर्याद आणली आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का.
टाळू फुटलाय, खडबडून जाग्या झाल्या स्त्रिया. आणि अरे हे काय वाचते मी, कक्षा वृंदावल्या. एका वर्तुळातली मी अनेक वर्तुळातून प्रवास करायला लागले. मध्यमवर्गीय स्त्री सुद्धा ती पण म्हणायला लागली. सुझान ग्युबर्टची एक कविता आहे, तिचा मराठी स्वैर अनुवाद आहे. ती काय म्हणते, मध्यमवर्गीय स्त्री की तिला बऱ्यापैकी दिवस होते घरामध्ये. ती म्हणते माझ्या नवऱ्याने मला 60 मार्क दिले, 100 दिले. 60च का, तर त्याच्या इस्त्रीचे कपडे मी आणलेले म्हणून त्याने काही मार्क माझ्यावर घातले. मुलाने पण असंच केलं. मुलाने पण मला काही मार्क दिले, काही वजा केले. का, तर त्याचे मित्रमंडळी आले तेव्हा मी त्यांना चहा पोहे नाही दिली. मुलीनं मात्र मला मार्क दिले नाही. लक्षात घ्या, ती म्हणते मुलीनं मला मार्क दिले नाही, पण आज ती म्हणते ते मार्क नव्हतं, मला मार्कांची चौकट आहे, ती चौकट ओलांडून मी बाहेर पडले. या चौकटी बाहेर मला जायचं आहे. ग्रामीण भागात सुद्धा हेच झालं. आतापर्यंत खेडं म्हणजे ग्राम्य चित्रण होतं. खेड्यामध्ये घरतोडा वगैरे अनेक कविता आहेत. मग तिथला शेतकरी, तो शेतकरी असा उदार वगैरे. पण अंतस्थ जेव्हा बाहेर आलं ग्रामीण भागातलं, तेव्हा अरे पाऊस पडला तर त्याचं जीवन वेगळं आहे, पाऊस नाही पडला तर त्याच्या यातना भयानक आहे. हे सगळं विश्व साहित्याने वर आणलेलं. ग्रामीण भाग जो आहे तो कशा प्रकारची दुःख तिथे आहे. आजही आंदोलनाच्या निमित्ताने आपण सगळं आपल्या कानावर सगळं पडतंय, सगळं आक्रोश आपल्या कानावरती पडतोय. म्हणजे दलित, ग्रामीण, आदिवासी लहान मुलांचं विश्व सुद्धा वेगळं चालू. लहान मुलांना सुद्धा त्यांच्या अंतस्थ काही संवेदना आहेत, ह्या साहित्यातून प्रकट व्हायला लागल्या. या सगळ्या प्रकारच्या साहित्यातून आपली वेगळी जडणघडण हे वाचन आपल्याला सांगतं. त्या वाचनातलं मनन आपल्याला खूप मोठं करतं आणि मग आपलं मन जे आहे, आपलं मन असं मोठं होत जातं. मग आपल्याला बाहेरच्या काही गोष्टींचं आकर्षण वाटायला सुरू होतं. वस्तूंचं जग आपण अवेरायला सुरुवात करतो. नवीन कपडे, अत्याधुनिक घर, घरातली फ्रीज, टीव्ही, अमुक अमुक ही सगळी या गोष्टी आहेत तर जीवन आहे. हे जे वाटतं वस्तूंच्या जगाबद्दल आकर्षण, ते वाचनाने आपण त्यापासून खूप दूर जातो आणि एका वेगळ्या विश्वातला आनंद आपण घ्यायला लागतो. संत साहित्याने तर आपलं मन तृप्तच करतं. संत साहित्य आपल्याला शुद्धीता शिकवतं. संत साहित्य आपल्याला आध्यात्मिक लोकशाहीचा प्रत्यय देतं. चोखोबांची पत्नी सोयराबाई अप्रतिम अभंग आहे. सगळ्या अभंगांना बाजूला ठेवावा आणि तो अभंग आपण ऐकावा. तो अभंग आहे रंगी रंग अवघा रंग व्हावा यासाठी सगळ्या व्यथा वेदना दलित म्हणून तिने सोचलेल्या सगळ्या व्यथा वेदना एका बाजूला आणि ती अवघा रंग एक व्हावा यासाठी तिची तळमळ त्या अभंगातून बाहेर पडते.
ज्ञानेश्वरांचं पसायदान तर विश्वगीताची त्याला उपमा सगळेजण देतात की ते विश्वगीत आहे. हे सगळं आपल्याला वाचन शिकवतं. वाचन आपल्याला लिहायला पण प्रेरणा देतं. लिहिल्यानंतर अभिव्यक्त व्हायला सुद्धा वाचन प्रेरणा देतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वाङ्मय मंडळाला मोठं करा. त्यानिमित्ताने छान पुस्तकं वाचा. वाचनासारखा दुसरा मित्र, दुसरा सखा नाही. स्वतःचा एक छोटंसं ग्रंथालय उभं करा. वाढदिवसाला 2 ड्रेस घेत असाल तर एकच घ्या आणि एकाच पुस्तक घ्या, एखादं छान असेल. आपल्या वाङ्मय मंडळातल्या अनेक विद्यार्थ्यांनी असं स्वतःचं छोटं ग्रंथालय घरात उभं केलं होतं. चांगली पुस्तकं विचारायचे आम्हाला, कोणतं पुस्तक घेऊन घ्या महिन्यात, माझ्याकडे एवढे पैसे साठले. आणि त्यांची ती छोटी छोटी ग्रंथालय पाहायला आम्ही आवर्जून त्यांच्या घरी मित्रांनो जात असतो. तुम्हाला पण असं करता येईल. वाचनाचं वेळ तुम्ही लावा. मला माहिती आहे की तुम्ही खूप अस्वस्थात, आजूबाजूचं वातावरण पोषक नाही, जाऊन दे त्याला बाजूला. राजकारणातल्या लठ्ठालठी द्या ना सोडून. कशाला आपल्याला लागतं ते पाहिजे, त्याची आपल्याला आत्ता गरज नाही. आपल्याला गरज आहे छान वाचनाची. ग्रंथालय आपल्याकडे आहे. तुम्हाला वाचनासाठी लागणारी पुस्तकं मी तुम्हाला देईन. माझ्या वैयक्तिक ग्रंथालयात 6,000 पुस्तकं आहेत. योगायोगाने मी वाचन लेखनातलाच आयुष्याचा जोडीदार निवडला आणि त्यामुळे जास्त प्रगल्भता जी आहे ती मला मिळत गेली. आम्ही दोघांनी विश्वकोश आणि संस्कृती कोश दर महिन्याच्या बजेटमध्ये परवडणार नव्हते म्हणून कर्ज काढलं आणि ते ग्रंथ लिहिले. आज मला ते अभिमानाने सांगावं असं वाटतं. आणखीन एक साहित्य आपल्याला काय देतं याची एक मी तुम्हाला जिवंत सत्यकथा सांगते. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपला महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून एक युवक रुजू झाला. नवीन होता, ग्रामीण भागातून आलेला होता, पुण्याला शिकलेला होता. 8 दिवस झाले असतील कॉलेजमध्ये येऊन. पुण्याला त्याचं घर होतं. शनिवार रविवार पुण्याला जायचा. तो नंबरमध्ये स्थिरायला नव्हता. तो काही निमित्ताने मला पण पुण्याला जायचं होतं आणि स्टाफ रूम मध्ये गप्पांमध्ये म्हणले की उद्या पुण्याला जायचं. तेव्हा तो युवक म्हणाला की मग माझ्या घरी या. ठीक आहे म्हटलं. आम्ही दोघंही त्याच्या घरी गेलो. घर म्हणजे एक बांधकाम चालू असलेली इमारत होती. त्या युवकाचे वडील त्या इमारतीचे रखवालदार होते. अर्धवट वीटकाम झालेल्या खोलीमध्ये ते कुटुंब राहत होतं. त्या युवकाचं नुकतंच लग्न झालेलं होतं. पण कुठेही आम्ही तिथे गेलो की बिल्डिंग शोधत शोधत दोघांच्या चेहऱ्यावर स्थैर्य होतं की आपलं घर असं आहे, स्वतःचं घर नाही, वडील आपल्या इथे रखवालदारी करतायत आणि आपण आपल्या मॅडमना बोलवलंय आपल्या घरी
कमालीच चेहऱ्यावर, दोघांच्याही चेहऱ्यावर. नवीन नुकतंच लग्न झालेलं ते तरुणी होती. स्वागत केलं त्यांनी. वडिलांनी खूप गप्पा मारल्या, आईनेही खूप गप्पा मारल्या. आपल्या मुलाला प्रतिकूल परिस्थितीतनं कसं शिक्षण केलं हे ती माऊली सांगत होती. मला खूप आश्चर्य वाटतं की एवढ्याही अवस्थेमध्ये कुठेही कोशाळले पण नव्हतं. ती नव्हतं. हे कशामुळे येतो ते सांगते तुम्हाला. आज तो युवक प्राध्यापक पदावर विराजमान आहे. प्राचार्य पदावर विराजमान आहे. सर्वोत्तम जे पद आहे ते त्यांना मिळवलंय. स्वतःची गाडी, त्या गाडीतनंच मी आलो. छानसं घर आहे. स्वतःचं करिअर करता करता पत्नीचं पण करिअर केलंय. तिला MA केलंय, MPhil केलंय. ती पण प्राध्यापिका आहे. मुलं चांगली शिकतायत. हे सगळं त्या युवकाला कोणी दिलं असेल तर ते साहित्याने, वाचनाने, अभ्यासाने आणि त्यांच्या मनात तेवत असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने. तर विद्यार्थी मित्रांनो, साहित्य काय देतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की रोज काहीतरी वाचा. दिवसातले 20-25 मिनिटं तरी वाचन जास्त दिले तर चांगलंच आहे. आणि लिहा. तुमच्यामध्ये लिहिते हात असतील, कोणाला तरी काहीतरी सुचत असेल, असं वाटत असेल काहीतरी लिहा, कविता सुचत असेल तर ती लिहा. एक वाङ्मय मंडळाचा उपक्रम मित्रांनो असा केला होता आम्ही की 1-1.5 तास त्यांना वेळ दिला. 1.5 तासामध्ये तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहा. त्या आत्मचरित्रावर नाव लिहू नका. तुमचं जे काही खळबळतंय तुमच्या मनामध्ये ते लिहा. मित्रांनो, ते वाचून कित्येक दिवस मला रात्रीची झोप नाही आली. इतकं खदखदत होतं. कोणाच्या काही व्यथा, शिकायचंय, येणाऱ्या आर्थिक अडचणी, मानसिक अडचणी, कौटुंबिक अडचणी, सगळ्या अडचणींचं ते कोंडाळं होतं. मग लक्षात आलं आहे या युवकांच्या मनामध्ये काय काय साठलेलं आहे. आणि हे काय काय साठलेलं ते बाहेर नको का काढायला? कळलं पाहिजे. ते बाहेर आल्यानंतरच तुम्हाला पुढे जाता येणार आहे. आयुष्याची वाट तुम्हाला गवसणार. काही पुस्तकं अशी असतात ना, ती विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. छोटंसं एक उदाहरण सांगते. श्यामचरी नावाचं साने गुरुजींचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये तो श्याम जो आहे त्या गावामध्ये पुढची शाळा नव्हती म्हणून तो शेजारच्या गावात शिकायला गेलाय आणि तो सुट्टीसाठी परत येतो. वडील असे दारातच बसले. अजूनही ते घर, ते दार, ते फाटक तसंच आहे ना. तुम्ही कधी तिकडे गेला कोकणामध्ये तर बघून या तिथं. वडील असे दारात बसले. तो येतोय, आठतात आत येतोय आणि वडील एकदम जोरात कडाडतात. काय केलंस तू? हे केस वाढवलेस, धर्म उडवलास. आता त्याला वेळ झालेला नव्हता. त्या काळामध्ये शेंडी ठेवायची म्हणून ते केस थोडेसे वाढलेले होते. त्याचे
श्याम हिरमुसला होतो, कारण श्यामचं आणि आईचं नातं काही वेगळंच आहे. त्याला असं काही पटकन येईल आपल्याला जवळ घेईल, आपल्याला कुशीत घेईल, तो हिरमुसला होतो. रात्री आईच्या कुशीत शिवून तो म्हणतो की आई असं का बोलले जाते, केस वाढवणं आणि धर्म यांचा काय संबंध आहे. तेव्हा ती माऊली त्याला एकच वाक्य सांगते, बाळा तू केस का वाढवलेस, तुला मोह वाटला म्हणून ना. मग लक्षात ठेव, मोह सोडणं म्हणजे धर्म. जगाच्या वाङ्मयात धर्माची एवढी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आपल्याला आढळत नाही. जे मोह आहे तेच आपल्याला असतं. या मार्ग आपल्या बदला भाग पाडतात. खूप छोटे छोटे मोह तुमच्या मनात पण आहे. काय मॅडम सांगत बसल्या एवढं, जाऊया बाहेर, छान पाऊस पडलाय, पाणी आलं असेल कुठे ते बघायला जाऊ. आणखीन काय काय आहे, कॅन्टीन मध्ये जाऊ, कॉलेज कट्ट्यावर बसू. तो कॉलेज कट्टा ना वाचन कट्टा करा, मी हे वाचलं, मी ते वाचलं, सांगा एकमेकांना. आणि मग बघा की तुम्हाला खूप वेगळा मार्ग सुचेल. तुम्ही वेगळ्या तऱ्हेने उभं राहाल. एक युवक शक्ती म्हणून तुम्ही उभं राहाल. आणि ते उभं राहण्यासाठी तुम्हाला वाचण्याशिवाय गत्यंतर नाही. वाचलंच पाहिजे. तुम्हाला जर समृद्ध व्हायचं असेल, अंतर्बाह्य, बाह्य समृद्धी आहे ती पैशाने मिळेल, आणखी कशाने मिळेल, पण जी आंतरिक जी समृद्धी आहे ती तुम्हाला वाचनाशिवाय येणार नाही. तुमचं मन कुठेही भरकटणार नाही. इथे 2 तास कोणीतरी व्याख्यानाला उभं राहिलं तरी तुमची चुळबुळ होणार नाही, कारण सवय नाही राहिली ऐकायची सुद्धा. चांगलं ऐकायला चांगला कान सुद्धा वाङ्मय मंडळ तयार करतं. कधीतरी आपण त्या माझी विद्यार्थ्यांना बोलवून ते तुमच्याशी संवाद साधेल, तुम्हाला त्यांच्याकडून ऐकायला खूप आवडेल. खूप काम केलं त्या मुलांनी. एक दिवसाचा मेळावा घ्यायचा आणि 5-5 सत्र असायची त्याच्यामध्ये. त्यात एक सत्र लेखक भेटीला, एक तुमचा आवाज त्याच्यामध्ये असेल की कोणाला काय वाटतं, कोणाला कविता सुचते, कोणाला कथा सुचते, कोणाला एखाद्या अनुभवावरून बोलावं असं वाटतं स्वतःच्या अनुभव. असे विविध कार्यक्रम आम्ही इथे केले. आमची वाङ्मय मंडळाची सहल सुद्धा सर सांगेल तुम्हाला की ती सुद्धा म्हणजे सहलीचा आनंद लुटता लुटता निसर्गात भटकत असताना सुद्धा छान छान कवितांचं गायन व्हायचं. विद्यार्थ्यांच्या सुद्धा कविता असायच्या. मग त्या कविता आम्ही जवळपासच्या मासिकांमध्ये याच्यामध्ये पाठवायचो. प्रसिद्धी आली की त्यांना आणखी हुरूप यायचा, आणखी द्यायचं. पद्माकर भावे नावाचा एक चांगला कवी आहे, आज अंबरनाथमध्येच राहतो. तो पण इथूनच घडला असं तो सांगतो. सुरुवातीला त्याच्या कविता आम्ही सकाळला सदर होतं कवितेचं, तिथे पाठवायला लागलो. त्या प्रकाशित झाल्या. आणखी आता त्याला संग्रह काढायचा. संग्रह काढण्याच्या पेक्षा सुद्धा जास्त कविता झाल्या. असं जर तुम्हाला तिथे अचीव करायचं असेल, मिळवायचं असेल तर वाङ्मय मंडळाला मोठ्या घरात महिन्यातल्या एकदा जमा. आपण काय वाचलं ते सांगा. एक छान ग्रुप तयार करा. इतर ग्रुप सारखा तो ग्रुप नको. फक्त चेष्टा मस्करी, कोणाला तरी अपमानित करणं, कोणाला तरी 2 ठोसे मारणं, असा ग्रुप नको. चांगला ग्रुप तयार करा, चांगलं वाचा. आणि मग आपण या शब्ददेवतेला आणखी एक पालक बांधूया. जी
सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास रे. तू बुद्धी दे तू ते करे माझे मराठी विभाग प्रमुख रेखा मैड मॅडम यांनी खरंच त्यांचे खूप सुंदर अनुभव सांगितले. वाङ्मय मंडळाची सविस्तर माहिती दिली. माणसाच्या आयुष्यात साहित्य किती मोलाचे काम करत असते. अनेक ग्रंथांची लेखकांची आपल्याला नव्याने ओळख करून दिली. पूर्वीचे आणि आताच्या चित्रणातील वेगळेपण समजवले. वाचन किती अनमोल आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली व विविध अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली व असे मोलाचे मार्गदर्शन केले. यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करते व त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यावा याची मी विनंती करते. मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन ज्यांच्या सुखहस्ते पार पडलं किंवा पार पडत आहे ते आमच्या मार्गदर्शक आदरणीय मैड मॅडम, मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे पदाधिकारी, या महाविद्यालयावर आकाशात उडणाऱ्या घारीसारखं ती वर असेल पण ती खाली आपल्या पिलाकडे आपल्या गोष्टीकडे लक्ष देऊन राहते, तसं महाविद्यालयावर प्रेम असणारे दिलीपजी साठे, समोर बसलेले माझे सर्व सहकारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी मित्र, वाङ्मय मंडळाचं उद्घाटन मैड मॅडमने करावं असं खूप वेळा आम्ही ठरवलं होतं, पण ते काही ना काही निमित्तानं ते पुढं ढकलं. जसं संजय म्हणाले तसं 14 वर्षांनी परत एकदा मॅडम आपल्या महाविद्यालयाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाल्या. तर मराठी विभागासहित आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला असेल. मित्र, त्यांनी आपल्या भाषणात एक छोटासा माझा संदर्भ दिला, मला अजूनही आठवतोय तो दिवस. ते मी घरी सांगितलं माझ्या माईदादाला की माझ्या मोठ्या बाई येत आहेत. आता बाई हा शब्दच तिला आमच्या आई वडिलांना फार हे वाटला. मोठ्या बाई म्हणजे कोणीतरी सुपरवायझर सारे वरच्या. आणि जवळपास 4-5 दिवस अगोदरच त्यांना दिली होती खबर की माझ्या मोठ्या बाई येत आहेत पुण्यामध्ये. आणि आई वडिलांना खूप आनंद झाला. मी ती थोडीशी मुद्दाम गोष्ट यासाठी सांगतोय की तो अनुभव माझ्याही काळजावर लखपणे तो लिहून ठेवलाय की अशी माणसं, मला हे माहिती नव्हतं तेव्हा की आपलं घर नाही व्यवस्थित, आपण साईटवर राहतो, 8x10च्या पत्र्याच्या झोपडीमध्ये आपलं घर आहे, गेटवर वॉचमॅनकी करणारं माझं कुटुंब, आणि आपलं घर नसताना सुद्धा काहींना कसं बोलवायचं हा माझ्या डोक्यात कधीच प्रश्न आला नाही. त्या येत आहेत पुण्यात, तर मी म्हटलं की मी पुण्यातच राहतो मॅडम, या माझ्याकडे जरूर या. आणि शब्द दिला त्यांनी, ते आले, सर आले, मॅडम आल्या. आणि तसल्या पार्किंग मध्ये एक कॉट टेकलेली लोकांनी, माझे वडील झोपायचे, त्याच्यावर जवळपास मॅडम आणि सर 1 ते सव्वा तास त्यांनी त्या वेळेला वेळ दिला, आमच्या कुटुंबाशी संवाद केला. आणि मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की माणसं माणसाला वेळ कधी देतील, तर ती माणसं माणसात असतील तर वेळ. आणि आमच्या मैड मॅडम आणि सरांचं वैशिष्ट्य असं आहे की माणसं हेच त्यांचं जग आणि जीवन आहे जगण्याचं. अशी माणसं तिथे मला कामाच्या ठिकाणी एक विभाग प्रमुख म्हणून लागले. आणि त्यांच्याकडून मी जे काही घेतलेलं, जसं आपल्याकडे मान्यता आहे की मातृपितृ ऋण, गुरु ऋण आणि समाज ऋण हे श्रेष्ठ आहे, त्याचा परतावा आपण आयुष्यात करू शकत नाही.
मॅडमनी मला सुरुवातीच्या काळामध्ये 18 वर्ष ज्या पद्धतीने माझ्यावर एक माऊलीची काय म्हणतो माया छाया मला तिथे मिळाली. मी घडलो. कितीतरी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मला काही वेळेला मॅडमनी मुद्दाम संधी दिली. महाविद्यालयात असतील, महाविद्यालयाच्या बाहेर असतील, तर माणसांना ओळखणारं हे दाम्पत्य, माणसांवर प्रेम करणारं, माणुसकी जपणारं, माणुसकीचा संस्कार देणारं आणि अशा माणसांच्या सहवासात राहणं हा एक मोठाच ज्याला आपण म्हणूया योग आणि त्याला आपण चांगली गोष्ट आहे. तर मॅडमचा सत्कार त्यावेळेला कसा झालाय तो मी फार विस्तारित सांगत नाही, पण मॅडमनी त्या काळामध्ये दिलेला शब्द पाळला, नाही तर घर करून बघूनच एक सभ्य चौकटीतले लोक पसार झाले असते की अरे इथे काय 8 आणि 10ची पत्र्याची खोली, आपल्याला बसायला पार्किंगला नेलंय जिथे वडील माझे झोपायचे रात्रीचे, बाजूला सगळं अर्धवट सिमेंट बीट काम हे ते, रविवार होता, सगळीकडे अस्ताव्यस्त सामान होतं. पण मला हे गैरवरून यासाठी येत आहे की मॅडम आणि सर तिथे त्यांचं मूळ जे अस्तित्व आहे, शिक्षकाचं जे पिंड आहे, ती वस्तुस्थिती परिस्थिती समजून घेणं आणि त्यावेळेला त्या परिस्थितीला किंवा संबंधित असणाऱ्या माणसांना उभारी देणं, आधार देणं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही गोष्टी करणं. तर ते आणि काही वेळा स्थायी शिक्षणमध्ये तर माझं अलीकडचं जाणं कमी आहे, पण जेव्हा मी मॅडम इथे 10 पर्यंत कार्यरत होत्या त्यावेळेला काही कामानिमित्तानं या कुटुंबाशी नेहमी माझा जाणं येण्यातून संबंध राहिले. वाङ्मय मंडळाचं उद्घाटन मॅडमच्या हस्ते हा मुद्दाम आम्ही घाट यासाठी घातला की तुकोबांच्या भाषेत बोलायचं तर माझी या जातीचे मज भेटो कोण. वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आहे वाङ्मयाचा, भाषेचा, समाजाचा, संस्काराचा एक अतूट नातेसंबंध आहे आणि तो नातेसंबंध गेली 30-40 वर्ष ज्या अंबरनाथ शहरामध्ये ज्यांनी जपला, वाढवला आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे दाम्पत्य कलावंत म्हणून, लेखक म्हणून वैचारिक क्षेत्रामध्ये, वाङ्मय क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन होणं हे मराठी विभागाचं आणि आपल्या महाविद्यालयाचं खरंच भाग्य आहे. त्यामुळे मॅडमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगेन तुम्हा सगळ्यांना, जसं मॅडमनी माझं एक जाहीर कौतुक केलं ते मनाला भावलं मला, पण त्या कौतुकामागे जी काही एक मॅडमची सांगण्याची जी एक गोष्ट होती की या जगामध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपली नाममुद्रा जर ठसवायची असेल, मरावे परिकीर्ती रूपी उडावे हे जर आपल्याला साधायचं असेल तर त्याच्यासाठी प्रत्येक साधना, रोज साधना आपल्याला घडवण्याची करावी लागेल. जो स्वतःला घडवू शकला नाही तर ते मग दुसऱ्याचे खांदे शोधतात, दुसऱ्यावर खापर फोडतात. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपण स्वतःला प्रकाशमान करून घेतलं पाहिजे, स्वतःचा दीप स्वतःच बनलं पाहिजे. त्यासाठी ही आजूबाजूची मंडळी मार्गदर्शक म्हणून आपल्याला उपलब्ध असतात, पण त्या मार्गावर जाण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे. जो हिंमत दाखवेल तो अगदी प्रगतीच्या शिखरावर निश्चितच पोहोचेल. जे हिंमत दाखवणार नाही ते आमचं जीवन मात्र एकदम ज्याला आपण म्हणून काही दोलायमानच राहील. ही वाङ्मय मंडळासारखी अन्य मंडळ महाविद्यालयामध्ये आहे, ती तुमच्यासाठी आहे. तुम्ही त्याच्यामध्ये हिरिरीनं सहभाग घेणं, काय चाललेलं आहे, डोळ्यांच्या खिडक्या उघड्या ठेवा. हे जग आपल्याला जगायचं आहे, आपल्याला जीवन व्यतीत करायचं आहे. या जगामध्ये जगाचे म्हणून काही संकेत असतात जगण्याचे, त्याचं आकलन आपण करून घेतलं पाहिजे. जर आपल्याला खरंच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जर बहुपत्री किंवा समृद्ध जीवन जगायचं असेल तर आपल्याला सगळ्यात कामी येणारी गोष्ट आहे
म्हणजे भाषा कौशल्य, वाङ्मयातले विचार, चांगल्या माणसांची संगत, चांगल्या माणसांना ऐकणं, चांगल्या ग्रंथांना वाचणं, त्याच्यावर चर्चा करणं. तुम्ही म्हणाल की हे आता कार्यभारी काही झालेले, अजिबात नाही. उलट आजच्या सगळ्या या विस्मयकारी आणि गतिमान जगामध्ये स्पर्धेच्या या सगळ्यांचं महत्व वाढलेलं आहे. फक्त ते आपल्याला किती कळतंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे सगळ्यांना की असे अनेक उपक्रम महाविद्यालयामध्ये आपण केवळ तुमच्यासाठी आणतो, त्याचे तुम्ही भागधारक झाले पाहिजे, लाभधारक झालं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला काय घेता येईल, आपल्याला काय पुढं सरकता येईल. दांडे सरांचंच मार्टिन लुथर किंगचं हे आहे, जर आपल्याला धावता येत नसेल तर आपण चालत राहा. आपल्याला चालताही येत नसेल तर तुमच्या पद्धतीनं पुढं सरका. समजा तुम्हाला चालताही येत नाही, घसरत घसरत का होईना आपली जागा सोडा, मूळ जागा सोडा. हे मार्टिन लुथर किंगचं जे काही तुमच्या आमच्या जीवनाचा जो काही बेस आहे विकासाचा, तर तो त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर मित्रांनो, संघर्ष करण्यासाठी ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ सुद्धा उज्ज्वलच राहणार आहे. ज्याचा वर्तमान काळ आळशीपणातून चाललेला आहे त्याचा भविष्य काळ कठीणच आहे. त्यामुळे आपण सगळे सतर्क होऊया आणि अशा सगळ्या उपक्रमांना आपण प्रतिसाद देऊया. आणि मॅडम आल्या, आभाराचा तर नंतर स्वतंत्र होईलच, पण मला खूप बरं वाटलं त्या आल्या, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं. संस्थेचे आपले साठे साहेब आले आणि तुम्हाला आम्हाला थोडंसं हे वाटत असेल की राम लक्ष्मणाची जोडी दिसत नाही पूर्ण. राम आहे, लक्ष्मण कुठे आहे? तर कनसे साहेब आले नाहीत, आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं. कारण ते जिथंही महाविद्यालयात असतील, संस्थेत असतील, तर दोघेही अगदी ते बरोबर जातात. आज काही कारणामुळे त्यांची अनुपस्थिती झाली, पण साठे सर आले, त्यांनी अत्यंत मोजकं मार्गदर्शन केलं. तर मी त्यांचेही महाविद्यालयाचे आभार मानतो. आणि इथं फार काही मोठ्या ज्याला आपण म्हणूया की मार्गदर्शन वगैरे ते वक्त्यांनी केलेलं आहे. मला ते 2 मिनिटं आपल्यापुढे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जे शब्दांशी खेळतात म्हणजे कविता करतात किंवा छोट्या छोट्या कथा लिहितात, त्यांनी मला जरूर भेटा. त्यांचं साहित्य आपण वाचूया आणि ते कुठे आपल्याला पाठवता येत असेल तर पाठवूया. त्यांनी शून्यातून विश्व कसे निर्माण केले व स्वतःचे अस्तित्व कसे प्रस्थापित केले याचा अनुभव सांगितला. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळवून दिली व मराठी वाङ्मय मंडळाचे महत्व आपल्याला पटवून दिले व वाचन कितीही आपल्या जीवनात महत्वाचे आहे त्याचे महत्व सांगितले. यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते. मी आपल्या महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आणि मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य श्री भास्कर थोरात सर यांना मी विचारमंचावर आमंत्रित करते व त्यांनी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. आभार प्रदर्शन म्हणजे कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा असतो, परंतु एक जर वाक्य जर बोललं नाही तर त्या आभार प्रदर्शन काही अर्थ पण लागणार नाही. आनंदाची गळी, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे हे वाक्य मला ठेवच नाही. कारण आजचा जो मराठी वाचण्याचा जो कार्यक्रम आहे ना, तो इतका प्रसन्न झालेला आहे की पूर्ण वातावरण हे आनंदमय झालेलं आहे. खरोखरच ज्या व्यक्तिमत्वाचं मी नाव ह्या महाविद्यालयामध्ये ऐकलं होतं त्या म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या माजी मराठी विभाग प्रमुख, माजी प्रभारी प्राचार्य आदरणीय मॅडम. त्यांना आज पूर्ण ऐकलं. खरोखरच त्यांच्या बोलण्यातून अतिशय गोडवाद्यांचा आवाज, गान कोकिळा ज्याप्रमाणे लता मंगेशकरांचं आपण नाव घेतो त्याप्रमाणेच खरोखरच जे ऐकीव होतं आज ते प्रत्यक्षात मी आज ऐकलेलं आहे. आणि खरोखरच एक क्षण मी
आपल्या ऑफिसमध्ये बघितला, ज्यावेळेस मॅडमचं आगमन झालं त्यावेळेस आपले प्राचार्य आदरणीय नवगिरे सर यांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला. म्हणूनच हे व्यक्तिमत्व किती अफाट असेल हे आज खऱ्या अर्थाने आम्हाला कळालेलं आहे. मी जास्त काही बोलणारच नाही. आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. आज मॅडम इथे उपस्थित झाल्या, त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सध्या सर्व काही कामकाज आपल्या संस्थेचे जे स्वतःच म्हणतात ते आपले आदरणीय महाविद्यालयाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात ते आपले साठे सर. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे यशस्वी प्राचार्य ज्यांना मी खरोखर यशस्वी म्हणेल, कारण त्यांनी आपल्या महाविद्यालयाला बी ग्रेड मिळवून दिलेले आहे आणि पूर्णपणे नॅकचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. ते आदरणीय आपले नवगिरे सर इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे सर्व आदरणीय प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक जाधव सर, त्याचप्रमाणे प्रमुख नाव घेता येईल मला तो आमचा फोटोग्राफर नेहाल, त्याचप्रमाणे निखिल याने चांगलं शूटिंग केलेलं आहे, फोटोग्राफी केलेली आहे. त्याचप्रमाणे मराठी वाङ्मयाचे सर्व विद्यार्थी, त्याचप्रमाणे इतर सर्व विषयाचे विद्यार्थी, वाणिज्य विभागाचे विद्यार्थी, आपल्या सर्वांचे इथे ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी मराठी वाङ्मय